शहर जे विविध खाऊ गल्ली आणि खवयांसाठी प्रसिद्ध असतं, तर या पुणे शहरातील आता खवयांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी असणार आहे. कारण पुण्यातील हॉटेल्स नंतर आता जे स्नॅक सेंटर आहेत, तर त्या स्नॅक सेंटर सुद्धा बंद होण्याची वेळ आलेली आहे. पुणे शहरातल्या वेगवेगळ्या खाऊ गल्ली ह्या प्रसिद्ध आहेत. मात्र असं असताना आता हॉटेल्स नंतर या खाऊ गल्ली सुद्धा कुठेतरी बंद पडताना दिसत आहेत. कारण मोठ्या प्रमाणात नाश्ता करण्यासाठी पुण्यातील या सगळ्या खाऊ गल्लीमध्ये गर्दी पाहायला मिळते. मात्र ही जी गल्ली आहे, तर तिकडे शुकशुकाट पाहायला मिळतोय. कुठलेही खवय्ये किंवा कुठलेही नाश्ता करण्यासाठी इथे गर्दी पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे यांनाच आपण विचारणार आहोत. आपल्यासोबत इथे एका स्नॅक सेंटरचे मालक आहेत. काय सांगाल, आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, गॅसचा तुटवडा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो, तर याच्यामुळे आता नेमकं काय चित्र पाहायला मिळतं? पहिली गोष्ट म्हणजे सिलेंडर तर आता 2 दिवस माझ्याकडे राहिलेले आहे. आता 2 दिवस सिलेंडर जाईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी 75% माल घरी बनवून आणतो. फक्त इथं 25% माल बनवतो. त्याच्यानंतर उपीट बंद केलेलं आहे, खिचडी बंद केलेलं आहे. समोसा मी स्वतः बनवतो, पण समोसा गॅस थोडा असल्यामुळं मी समोसा बाहेरून 20 रुपयाला येतो, मी 20 रुपयालाच विकतो. त्याच्यानंतर मेसवाले जे काका काही करा, आम्हाला ॲडजस्ट करा म्हणते. तरी पण मी काय करतो, मेसबद्दल आता मुलं म्हणते थोडेफार का काहीतरी कसं म्हणून मी निम्मा माल घरी बनवत असल्यामुळं 11 ते 12 वाजेपर्यंत माल चालू ठेवतो. त्याच्यानंतर 12च्या नंतर पूर्ण बंद राहते. म्हणजे तुमचा मेन्यू सुद्धा आता कमी झालेला आहे, जो गॅसचा तुटवडा आहे. चित्र समोर आहे. समोसा जे 20 रुपयाला ते 13 रुपये. कारण काय, समोसा जर बंद पडला, समोसा नाही म्हटलं की गिऱ्हाईक माझं रिटर्न जाते. आता तुम्हाला जर समजा समोसा आवडला, समोसा खाण्यासाठी जर तुम्ही आलो, समोसा नाही आवडला तर मी रिटर्न जाणार. परत 4-8 दिवस तर तुम्ही काय येणार नाही. त्याच्यासाठी समोसा नाईलाजासाठी मला घ्यायची पडेल. 3-4 मेनू तर मी बंद केलेले आहे. बरं, मग जास्तीत जास्त चालेल. तिसऱ्या दिवशी मला सुद्धा बंद करायची पाळी आहे. आता हे तुम्ही म्हणजे गॅस सिलेंडर काय मिळणारच नाही, तुम्ही काय विचारायचा प्रयत्न केला किंवा काही? विचारायचा प्रयत्न केला तर बंदच आहे, चालू होईल तेव्हा देऊ तुम्हाला टाकू म्हणते. आता आम्हाला का हाऊस नाही का काम सिलेंडर आणून टाकायचे म्हणते, पण चालू होणार कधी? आता रात्री तर म्हणते की 1-2 दिवसात चालू करत, आता कधी चालू होतं का त्याच्यावर अवलंबन आहे. आता मग आता काय करणार? म्हणजे गॅस सिलेंडर जर मिळाला नाही तर आता तुम्ही मेन्यू मध्ये काही तुमचं किंमत वगैरे वाढवणार आहात का? किंमत तर वाढवल्या, तोच रेट आहे माझ्याकडे. काय बोर्ड समोर आहे, पहिल्यापासून तोच रेट आहे. कमीमध्ये घेऊन महागाईत घेऊन सुद्धा तोच रेटमध्ये विकतोय. कारण का, स्टुडंट लोक बाहेरगावचे शिकायलेले आहेत, गोरगरिबाचे सगळे स्टँडर्ड लोक नाहीत. स्टँडर्ड लोक असलं तर त्या हॉटेलमध्ये जाऊन खातात. त्या हॉटेलमध्ये बंद असलं. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचे मुलं शिकायला आलेले आहेत, ते बाहेर तर जाऊन खाऊ शकत नाही. त्यासाठी चूल मांडता येतं, कुठं चूल मांडता येत, रोड तर चूल मांडता येत नाही. मग त्यासाठी घरी इलेक्ट्रॉनिकवर 75% बनवतो आणि 25% मी इथं बनवतो. मग आता हे जर बंद झालं, म्हणजे तुमचा रोजचा हा व्यवसाय आहे, हा व्यवसायच बंद झाला, तर मग तुम्ही काय करणार आहे? शेवटी बंद झाल्यावर नावेला झालं का बसावं लागतं, पर्याय नाही. इथं काय काय बनवता तर येत नाही. होता होईल तेवढं लवकर चालू केलं तर लयच बरं होईल. तर आता जर हे बंद झालं तर आमच्याकडे कुठलाही पर्याय नाहीये, घरी बसायला लागेल असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. आणि ही परिस्थिती फक्त याच भागातली नाहीये, तर पुणे शहरातील प्रत्येक ठिकाणी खाऊ गल्ली वगैरे जे आहे, तर तिथे सुद्धा आता अगदी क्वचितच गॅस शिल्लक राहिलेला आहे, सिलेंडर शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे जे सकाळी नाश्ता करण्यासाठी बाहेर पडतात त्यांना आता मात्र या सगळ्याचं खवय्ये जे आहेत, तर त्यांना हे सगळं आता सहन करावं लागणार आहे. अशी परिस्थिती काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.